नमस्कार आनी येवकार तुमकां ह्या पत्रकार परिशदेक गोवा फॉरवर्ड पक्षान गोवा युनिव्हर्सिटी भितर जे नोकऱ्याच्या बाबतीत जो गोंधळ चालू आसा ताजे बाबतीत ताजे एक म्हयन्या पयलीं मोठो आवाज केल्लो 17 ऑक्टोबराक आमच्या पक्षाच्या एक शिष्टमंडळ म्हणच्या पेक्षा हांव म्हणटा कार्यकर्त्यांनी डायरेक्ट गोवा युनिव्हर्सिटीच्या व्हायस चान्सलराच्या कॉन्फरन्स रुमा भितर वचून तांकां क्वेश्चन केल्ले की अपॉइंटमेंटाच्या बाबतीत त्या दीस तो आमचो अवतार पळोवन युनिव्हर्सिटीच्या व्हायस चान्सलरान आमकां 21 तारखेक मेळपा आपयल्लें 21 ऑक्टोबराक आमी युनिव्हर्सिटीच्या व्हायस चान्सलराक मेळून विविध प्रश्न ताजे मुखार उबे केल्ले रिगार्डिंग ह्या संबंधान आनी तांणी सांगिल्लें आमकां की आपूण तुमचे सगळे प्रश्न सुटावे करता आणि आम्ही कंडिशन घातिल्लें की आम्ही जे इश्यूज रेज केला ते जो पर्यंत तू एड्रेस करना तो वेळ पर्यंत तुवें यू कॅनॉट गो अहेड विथ द अपॉइंटमेंट्स कित्याक तांच्यो 2-3 जायराती दिल्ली तांणी आनी तातूंत भितर ऑलमोस्ट सिलेक्शन प्रक्रिया जाल्ली पूण आनी अपॉइंटमेंट बाकी आशिल्ली आमी 21 तारखेक मेळटगीर आमी ताजे मुखार मुख्य मुद्दे जे उपस्थित केल्ले ते की देर इज नो ट्रान्सपरन्सी गोवा युनिव्हर्सिटी भितर कसल्याच तरेची ट्रान्सपरन्सी ना कित्याक गोवा युनिव्हर्सिटीक जे कितें घडटा ईसी आनी एसी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आनी एकाडेमिक काउन्सिल हाजे मिनिट्स तांणी इमिजिएटली गोवा युनिव्हर्सिटीच्या वेबसायटीचेर घालपाक जाय जे तांणी घातिल्ले नात जी नोंद ताका आमी करून दिल्ली त्या दीस की तुमी लिपोवन कारभार कित्याक करता काय म्हण गोंयकारा पासून तुमकां कितें लिपोवपाचें आसा जाका लागून तुमी हे जे मिनिट्स जे आहात 2 टॉप मोस्ट बॉडीज ऑफ गोवा युनिव्हर्सिटी ते तुमी पब्लीक कित्याक करना तुमच्या वेबसायटीचेर कित्याक घालना कित्याक आमकां तांचे जे मिनिट्स मेळटात तांचे इज 29/9/23 म्हणल्यार सप्टेंबर 2023 पर्यंत मिनिट्स तांणी पब्लीक केल्ले आसात वेबसायटीचेर नाव इट्स मोर देन अ इयर अजून पर्यंत तांणी ताजे नंतर ज्यो इसीच्यो आनी एकाडेमिक काउन्सिलाच्यो मिटिंगा जाला तातूंत ताजे मिनिट्स घातला आनी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज हे सगळे जे कितें जाता पळय इज रिलेटेड विथ एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आनी एकाडेमिक काउन्सिल त्या दोन्ही टॉप बॉडी युनिव्हर्सिटीच्या ताका अप्रुवल दिवची पडटा जे कितें निर्णय युनिव्हर्सिटी घेता ते सो देर इज एब्सोल्युटली नो ट्रान्सपरन्सी हाजे बाबतीत दुसरे आम्ही एक म्हणले की एक सिलेक्शन तांगेले आशिल्ले फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर इन बायोटेक्नॉलॉजी इन स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस अँड बायोटेक्नॉलॉजी हो एक पोस्ट आशिल्लो आनी हातूंत भितर आमी ताजे नदरे हाडून दिल्ले की तुमी सगळ्यो गायडलायन ज्यो आसा त्यो तुमी कुशीक उडोवन एक अपॉइंटमेंट करपाचें आसा वी हॅड इन फॅक्ट टोल्ड इन द नेम की दिस कॅन्डिडेट इज लायकली टू बी अपॉइंटेड सगळे रुल्स फ्लाउट करून पण तरी असताना आमच्या माहिती प्रमाणे वो जेका डोमिसायल ना जेका कोंकणी कळना कित्याक 2 मुद्दे सामके कंपल्सरी उरतात 15 वर्सांचो डोमिसायल आनी नॉलेज ऑफ कोंकणी कंपल्सरी हे 2 मुद्दे सामके कंपल्सरी उरतात आनी ओन्ली वेन देर इज नो कॅन्डिडेट अवेलेबल हातूंत भितर सुपर स्पेशिलिटी असते ती चडशी जातूंत भितर तांणी गव्हर्नमेंटा कडच्यान परमिशन घेवन ते भरपाचे उरतात ह्या हातूंत भितर तांणी गव्हर्नमेंटा कडच्यान परमिशन घेतिल्ली ना आनी एक यादव म्हणटो कॅन्डिडेट तांणी अपॉइंट केल्लो आसा थंय आतां इंटरव्यू जो आमी बंद उडयल्ले पोस्ट जे असोसिएट असिस्टंट प्रोफेसर इन रिमोट सेन्सिंग अँड जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम GIS इन स्कूल ऑफ अर्थ ओशियन एटमॉस्फेरिक सायन्सेस हातूंत भितर जे पोस्ट आशिल्ले जे सगळ्या खबरां पयलीं 4 पोस्ट अनाउन्स 2 अनाउन्स केले मागीर 4 केले मागीर परते 2 केले 3दा एडवर्टिजमेंट दिली 1 वर्स हे सगळे नाटक चलत रावले आनी जेन्ना तेगेले पोस्ट भरपाचे आशिल्ले हे सगळे जाले सिलेक्शन ऑलमोस्ट वॉज कंप्लीट पण तरी आसतना तांणी ती अपॉइंटमेंट दिनासतना दवरली ओन्ली बिकॉज तांकां जे मनीस जाय आशिल्ले ते तातूंत भितर फीट जायनाशिल्ले म्हण तांणी परते चेंज केले रिक्रुटमेंट रुल्स आनी परतून एकदा जायरात दिली पण अजून पर्यंत ते बी पोस्ट तांणी भरिल्ले ना लीव असाइड ऑल दीज सुपर स्पेशलिटी पोस्ट जंय टीचिंग क्वालिफिकेशन जाय यू रिक्वायर PhD एट टाइम्स MPhil एट टाइम्स नेट सेट एट टाइम्स दीज आर बरे हाय क्वालिफिकेशन लागता सादो ज्युनियर लायब्ररी असिस्टंट ह्या 4 पोस्टा खातीर जवळ जवळ 8 महिन्या पयलीं तांणी एडवर्टिजमेंट दिली सगळे सिलेक्शन जाले
मेरिट लिस्ट अपलोड केले युनिव्हर्सिटीच्या सायटीचेर आणि अजूनपर्यंत हेय बी पोस्ट तांणी भरिल्ले ना. ह्या दिसाक तुमकां खबर आसा संपूर्ण गोंया भितर कॅश फॉर जॉब हे स्कॅम मोठे चलता. हाजे कडेन हाजोय बी संबंध ना म्हणून हो प्रश्न आमी विचारतात. व्हायस चॅन्सलरा विचारतात, चॅन्सलरा विचारतात. कित्याक तुमकां जर 8 म्हयने ज्युनियर लेबर लायब्ररी असिस्टंटाचो पोस्टा जर मनीस तुमच्यांनी फिक्स करून जी लिस्ट प्रिपेअर केला ताका जर अपॉइंटमेंट दिवपाक जायना म्हणल्यार कुछ तो काला बेरा आहे. किती तरी काळे आसा ह्या भितर आणि ताका लागून हे वितोळ्ळ करून दवरताणी. हो आमचो आरोप आहा तांचेर. आणि आमकां दिसता की खूबदां अशें जाता गोंयच्या भुरग्यां कडच्यान जर कितेंय मागली जर जायत जाल्यार जगार पडटा. तो येवन कोणा तरी सांगता न्ही, भायलो नामू भायलो चोरू म्हणटा ताका की भायले भायर कोणाक तरी घेवपाचें आनी तेरी बी चूप मेरी बी चूप, कोणा कडच्यान कितें घेतलें तें कोणाक कांय कळना. अशी परिस्थिती आता गोवा युनिव्हर्सिटी भितर बी जाला. हो आमचो जाहीर आरोप आसा. आणि हे जर आरोप जर खरी न्ही जर जायत जाल्यार दे शूड गो अहेड विथ दीज अपॉइंटमेंट्स. सीएम शूड कम क्लीन ऑन दीस. सीएम हो एज्युकेशन मिनिस्टर आमचो. गोवा युनिव्हर्सिटीक सगळो फायनान्स जो आसा युजीसीचो क्वांटम सोडून गोवा गव्हर्नमेंट दिता तांकां. सो तांणी आमकां सांगपाक जाय की हे इश्यू आमी रेज करून 1 म्हयन्या वयर जाले तरी आसतना तांचें उत्तर येना आमकां. सो आमकां दिसता की ह्या सगळ्या व्यवहारा भितर कितें तरी काळे मेरे आसा आणि ताका लागून ते लिपोवन दवरपाक सोदतात. अदरवायज दे वूड हॅव गॉन अहेड विथ अपॉइंटमेंट्स एटलिस्ट ऑफ ज्युनियर लायब्ररी असिस्टंट. जातूंत भितर क्वॉलिफायड लोक आसात, तांचे कडेन रिक्वायर्ड क्वॉलिफिकेशन जे तुम्ही तुमच्या जाहिराती भितर दिले, दिस इज द क्वॉलिफिकेशन रिक्वायर्ड म्हण, ते क्वॉलिफिकेशन आशिल्ले गोंयच्या भुरग्यांनी एप्लाय केल्ले, डोमिसायल आसा, लिस्ट तयार आसा आनी तरी आसतना तांणी दिल्लो. म्हाजे मुखार आमचे गोवा फॉरवर्डाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाय हाजे लागीं मागता की मुखाल्ले तांणी संबोधीत करचे. हे रिक्रुटमेंटा बाबतींत युनिव्हर्सिटीत जे कितें चल्लां तें जर पळयलें जाल्यार अशें दिसता की इज इट जस्ट एक केरला लॉबी आसा असो एक रुमर स्प्रेड जाल्लो. रुमर न्ही ती खरी गजाल. एक तर केरला लॉबी आसा किंवा सादी गोष्ट म्हणटा ते एलडीसी पोस्टाक आमी आयकलां की लाखांनी रुपये काडचे पडटा. एलडीसीची पोस्टां जर लाखांनी काडची पडटा जाल्यार एसोसिएट प्रोफेसर, एसिस्टंट प्रोफेसर ह्या पोस्टाची रेट किती आसतली? आणि ही जर रेट कशी आहा ते पयशे घेता कोण? कित्याक हे सगळे जे रिक्रुटमेंटाचो प्रोसेस आसा तो इट्स एब्सोल्युटली ओपन. ट्रान्सपरन्सी कांय ना. जे ईसीची मिनिट्सां जे ईसी मुखार जे येवपा जाय, ईसी जे पास करपा जाय रिक्रुटमेंटाच्या बाबतींत, ते कितें एक्चुअली ईसीची मिटिंगी जाल्ले ते कोणाक कळपाक शकचे ना, कित्याक मिनिट्स कांय वेबसायटीचेर ना प्रशांतान सांगिल्लें तशें. आतां एक 2 पर्टिक्युलर केसी हांव हायलायट करपाक सोदतां. एक म्हणल्यार जी केस एसिस्टंट प्रोफेसर इन बायोटेक्नॉलॉजी जी प्रशांतान सांगल्या तातूंत तो डॉक्टर विकास यादव म्हणटा सिलेक्ट केला. ताका सिलेक्ट करपाक जे रुल्स फ्लावट केल्यात ते हांव सांगता. पूण ताचे पयलीं तागेली डोमिसायल सर्टिफिकेट खंयची हें आमी जेन्ना विचारिल्लें तेन्ना असो एक उत्तर येलो रजिस्ट्रारा कडल्यान की ताची डोमिसायल सर्टिफिकेट आमचे कडेन ना, आमी खंयची तरी ते कितें ताका तागेली बायल गोंयकार म्हणून ताका कितें तरी हें दिलां, रिलॅक्सेशन दिलां. पूण डोमिसायल सर्टिफिकेट वीच इज अ मस्ट अकॉर्डिंग टू द एडवर्टिजमेंट ती दिल्या काय ना ताणें, आनी ती दिली जाल्यार ताची डिटेल्स कितें हें हांव मागिल्लें. आनी दुसरी म्हळ्यार ताची नॉलेज ऑफ कोंकणी. कित्याक तो डॉक्टर विकास यादव हो कितलीशीं वर्सां दिल्ली आसा. ताका इवन 5 वर्सांत सुद्दां जर डोमिसायल जर मेळ्ळी जाल्यार मेळप शक्य ना. कित्याक एज पर हीज रेकॉर्ड ताजो जर बायोडेटा पळयलो जाल्यार तो गोंयांत 5 वर्सां सुद्दां रावप शक्य ना. ताका डोमिसायल सर्टिफिकेट कोणी दिली, ताका कोंकणी येता हें कोणी सर्टिफाय केलें, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. पूण एट द सेम टायम हो पर्टिक्युलर डॉक्टर यादवा सिलेक्ट करता आसतना आनी एक मेजर रूल बायपास जाला. रूल असो आसा की जेन्ना एडवर्टायजमेंट इज फॉर प्रोफेसर स्लॅश एसोसिएट प्रोफेसर स्लॅश एसिस्टंट प्रोफेसर, जेन्ना अशी एडवर्टायजमेंट येता आनी हे पोस्टाक एडवर्टायजमेंट अशीच आयिल्ली, तेन्ना रूल म्हणटा की पयलीं प्रोफेसरा कोण एलिजिबल आसा जाल्यार पळोवप. जर प्रोफेसरा कोण एलिजिबल ना जाल्यार एसोसिएट प्रोफेसर, आनी तसोच एसोसिएट प्रोफेसरा जर कोणी एलिजिबल ना जाल्यार एसिस्टंट प्रोफेसर घेवप. दिस इज क्लियर युनिव्हर्सिटी रूल.
आता हे पोस्टाक हो विकास यादव हो प्रोफेसराक एलिजिबल ना, वो एसोसिएट प्रोफेसराक एलिजिबल ना, आणि ताका असिस्टंट प्रोफेसर म्हणून सिलेक्ट केला. बट एक इम्पॉर्टंट गजाल सिलेक्शन पॅनलान बाजूक दवरले म्हणटा ते एक गोंयकार कॅन्डिडेट आशिल्लो हू वॉज फुल्ली एलिजिबल फॉर द एसोसिएट प्रोफेसर पोस्ट. ते गोंयकार कॅन्डिडेटाक कुशीन दवरून हो कोण तरी भायलो कॅन्डिडेट घेवप वो ते व्हीसीलो किंवा कोणालो तरी पेट कॅन्डिडेट काय कितें अशें दिसता की ताका एसोसिएट प्रोफेसराक कुशीन दवरून आमी घेतला एसोसिएट प्रोफेसर. आता दिस इज नॉट ओनली फॉर दिस वन पोस्ट. आमचे मागीर लक्षात आयलें की असिस्टंट प्रोफेसर इन अप्लायड मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स हे पोस्टाकय एसोसिएट प्रोफेसराच्या पोस्टाक एक गोंयकार कॅन्डिडेट एलिजिबल आसतना ताका घेनासतना एक अगेन ऑब्वियसली फेवरेट ऑफ द वायस चान्सलर हॅज बीन सिलेक्टेड फॉर द असिस्टंट प्रोफेसर्स पोस्ट. हो कॅन्डिडेट त्या ब्रांचातसूच न्ही, अप्लायड मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्सातसूच न्ही. आता हे सगळे जे कितें घडलां जे कॅन्डिडेट कशें सिलेक्ट करप कितें करप हे कोण चॅक करता. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल इज सपोज टू चॅक ऑल दीस थिंग्स. पूण ते ईसी कितें चल्लां, ते ईसी कितें पॉयंट डिस्कस जाता हे कोणाकच कळना. कित्याक व्हीसी आपुणूच ते मिनिट्स बरयता आनी तो आपुणूच खंय तरी पब्लिश करना वेबसायटीर. आता हे सगळे जातकीर आनी आमची व्हीसी बरोबर मिटींग जातकीर रेजिस्ट्रार रिजायन जालो. रेजिस्ट्रार कित्याक रिजायन जालो? Did he realize that the game was up? ताका व्हीसी जे कितें करपा लायतालो ते आतां लक्षात आयलें की ते भायर सरतात आनी आमी ते भायर काडलो म्हणून. And is that the reason he has resigned? Does the government know anything? गोंयकाराक हे युनिव्हर्सिटी भितर सरपाक दिवप ना अशी एक कितें तरी केरला लॉबी करता काय कितें? आमचो एज्युकेशन मिनिस्टर जो आमचो सीएमूय आसा ताणें हातूंत कितें लक्ष घाला. आणि सगळ्यात बरी गजाल म्हणल्यार 15 नोव्हेंबराक नवे रेजिस्ट्रार पोस्टाची ऍड सुद्धा आयली पेपरार. आणि आमकां मेळिल्ल्या इन्फॉर्मेशना प्रमाणे हे ऍडाची आता गव्हर्नमेंट अप्रुवल आसा काय ना हाजेरूय दुबाव आसा. सो गव्हर्नमेंटा कडल्यान अप्रुवल घेनासतना खंयचेच हायर बॉडी कडेन ईसी कडेन कोणा कडेन कसलेच अप्रुवल घेनासतना वायस चान्सलर स्वता कितें तरी करता काय कितें स्वता युनिव्हर्सिटीत आपले संस्थान म्हणून केला आणि तो चलयता अशें आमकां दुबाव आसा. तर हो व्हीसी जो केरलाचो आसा ताचे जर लिंक पळयले आता युनिव्हर्सिटीची प्रायमरी बॉडी म्हणटा ती युनिव्हर्सिटी कोर्ट. त्या युनिव्हर्सिटी कोर्टात सध्या 4 वेकंट स्लॉट आसात. हे 4 स्लॉट गव्हर्नमेंट ऑफ गोवान नॉमिनेट करपाचे. पूण आमच्या गव्हर्नमेंटाक टायम ना. ते 4 स्लॉट कितलीशे म्हयने वेकंट आहा. आमच्या गव्हर्नमेंटाक युनिव्हर्सिटी कशी चलता, युनिव्हर्सिटी कोण चलयता, थंय गोंयकाराचे कोणी हित राखता काय कितें अशें कांयच पडून गेलें ना. सो दे डोंट गिव अस द टायम टू अपॉइंट दोज पीपल. पूण 10 नोव्हेंबराक म्हणजे कितले दीस पयलीं 15 दीस पयलीं चॅन्सलरान एक्झिक्युटिव्ह काउन्सिलाचेर 3 लोकांक नॉमिनेट केले. आता हे 3 लोकांक नॉमिनेट केलं ती न्यूज खंय येता? कौमुडी ऑनलायन म्हणून केरलाची वेबसायट आहा, न्यूज पोर्टल ताजेर येता. कित्याक तेणें 3 जाण केल्ले. आता हे 3 जाण केल्ले आणि इन एडिशन एकेडमिक काउन्सिलाचेर चॅन्सलर नॉमिनी जे आसा तातूंतले एकटो परतो केल्ले. तागेले एड्रेस तिरुवनंतपुरम. आता हाचेर कोर्टाचेर प्लस एकेडमिक काउन्सिलाचे जे 5 चॅन्सलर नॉमिनी आहा तातूंतले 3 केरलाचे, 1 हैदराबादचो. आनी तो हैदराबादचो जो आसा तो हे व्हीसीचो कलीग. सो हे सगळे इम्पॉर्टंट पोस्ट जे आसात जे पोस्टार युनिव्हर्सिटी कशें चलता हें पळोवप, युनिव्हर्सिटीचें जें कितें चल्लां ताचेर लक्ष दवरप, हे सगळे फक्त केरलाचे आनी हैदराबादचे लोक येवनूच पळयतले. कोण गोंयकार एलिजिबल ना, कोण गोंयकार क्वॉलिफायड ना. आसा 2-3 गोंयकार नांवा पुरते थंय नॉमिनेट केल्ले आसा.
ते हे जे गोंयकार जे इसीचेर आसा एसीचेर आसा तांकां आमी आव्हान करतात की तांणी हें कितें चल्लां इसीची मिटिंगेक एसीची मिटिंगेक कितें चलता हें तांणी स्वता जावन आपली जबाबदारी म्हणून पळोवची आनी दे हॅव टू एक्सपोज वॉट इज गोईंग रॉंग अदरवायज आमी धरतले की तेय हे सगळे रॅकेटां सकयला कित्याक चॅन्सलर कितें तरी करता अपॉयंट करता कोणाल्या एडवायजान व्हीसीच्या एडवायजान काय आनी कोणाल्या एडवायजान आनी तो करता ते फक्त केरळाचे लोक करता हे 3 जाण जे अपॉयंट जाल्या तांची नांवां एक डॉक्टर अब्दुल सलाम नेटिव्ह ऑफ मलप्पुरम जयजो जोसेफ इज फ्रॉम खंयच्या तो खबर ना आनी श्री सैलम उन्नीकृष्णन एक कॅलिकट युनिव्हर्सिटी एक गुरुवायूरचो आतां हे गोंयच्या पेपरांनी न्यूज आयलेच ना दिसपना ही न्यूज गोवा युनिव्हर्सिटी न्यूज केरळाची न्यूज पेपरांनी आता हे जाले केरला कनेक्शन आता कमिंग टू नॉन टीचिंग स्टाफ प्रशांतान सांगले की ज्युनियर लायब्ररी असिस्टंटा पोस्टाक सगळो प्रोसेस जाला पण अपॉइंट जायना कित्याक सगळे एलिजिबल आहा ते गोंयकार प्लस व्हीसी युनिव्हर्सिटी भितर असो रुमर स्प्रेड करता तो स्वता रुमर स्प्रेड करता की देर इज अ बॅन ऑन नॉन टीचिंग स्टाफ रिक्रुटमेंट म्हणून आता ताजे ह्यो रुमर स्प्रेड करपा फाटल्यान कितें कारणां आमकां खबर ना एक्चुअली कितें आसा फाटली जे कितें नॉन टीचिंग स्टाफा अपॉइंट केल्ले तातूंत कितें तरी गडबड आसा म्हणून एन्क्वायरी जालो ही एन्क्वायरी जी चालू आसा ताका आनी न्यू रिक्रुटमेंटाक कसलोच कनेक्शन ना देर इज नो बॅन ऑन न्यू रिक्रुटमेंट बट स्टील द व्हीसी सेज दॅट देर इज अ बॅन आनी तो नवे लोकांक घेना कित्याक हे सगळे लोक जे येतले ते गोंयकाराच एलिजिबल आसतले आनी ताका गोंयकारां खंयसर युनिव्हर्सिटी घेवपाची ना एक नॉन टीचिंग स्टाफा भितर एक स्पेशल केस आहा 2013-14 एक सावंतवाडीचे गोबायलाक एक कपल तांकां कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर अपॉइंट केले तेन्ना 15 वर्सां रेजिडेंस आनी नॉलेज ऑफ कोंकणी वॉज मॅन्डेटरी बट तांकां अपॉइंट करता आसतना कारण दिल्लें की युजीसी इज फंडिंग द सॅलरी आतां सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान युजीसी कडल्यान फंड्स येता म्हणटकीर हो तांकां कायदो लागना अशी एक निमित्त दिवन तांकां अपॉइंट केले पूण 2020-21 युजीसीन फंडिंग बंद केलें पूण तांचो कॉन्ट्रॅक्ट अजून पर्यंत एवरी इयर रिन्यू जाता सो आतां ही दोग जाण आनी कितले जाणां खबर ना दोग जाणांक खबर आहा ही दोग जाण जांकां कोंकणी येना जांकां डोमिसायल ना दे आर बीइंग पेड द सॅलरी फ्रॉम गोवन स्टेट फंड्स आमचे पयशे बाकीचे गोंयकार आशिल्ले तांकां कंटिन्यू केल्यात दे आर दॅट इज व्हेरी रायट बिकॉज दे आर एलिजिबल पूण हे लोकांक कित्याक कंटिन्यू केल्यात आमचे केरला कनेक्शन आसा हे सडनली सावंतवाडी कनेक्शन वयर सरलो आता सावंतवाडी कनेक्शन कितली आसा खंय आसा खंयची जॉबांनी आसा हे दुसरे कडल्यान भायर सरता आनी आमकां दिसता युनिव्हर्सिटींतय हीच स्कीड थंय पावल्या सो युनिव्हर्सिटीची जे रिक्रुटमेंट जाला ओवर द लास्ट फ्यू इयर्स बेसिकली इन द लास्ट 7-8 years हाजेर एक टोटल एन्क्वायरी जावची पडटली वी डिमांड दॅट इट शूड बी डन अँड वी डिमांड दॅट वॉट वी आर सेइंग इज जस्ट द टिप ऑफ द आयसबर्ग आम्ही आयकलं ते कोतान प्रत्येक अपॉइंटमेंटाक प्रत्येक रिक्रुटमेंटाक असोच स्कॅम आसा सो इज इट अ कॅश फॉर जॉब स्कॅम इन द युनिव्हर्सिटी अनदर वन ज्या जाग्यार पोस्ट खूप हाय सो रेटी हाय आसतली अशें म्हाका दिसता सो हाजेर आमी मागतात की चीफ मिनिस्टरान हू हॅपन्स टू ऑल्सो बी द एज्युकेशन मिनिस्टर आनी इमिजिएटली सगळे प्रोसेसींग युनिव्हर्सिटीज बंद करचे रिक्रुटमेंटाचे आनी इमिजिएटली एन्क्वायरी इनिशिएट करची की बाबा हे कितें चलता युनिव्हर्सिटीत आनी हो वायस चान्सलर कितें आपले संस्थान जे चलयता ताची वागणूक कितें एक गोंयकार गोवन यूथ ताचे खातीर सफर जाता हें आमी लोकांच्या लक्षांत हाडून दिवपाक Questions? Your main demand is to that process has to be scrapped. No, we demand that Goan youth should not be, dead this way. गोंयकाराक अशी ते युनिव्हर्सिटीक हें जाला की गोंयकार हाका जॉब मेळप
फक्त भायले कोण जर एलिजिबल ना त्या पोस्टाक जाल्यार गोंयकारां जॉब मेळटा अशी एक एटमॉस्फियर तयार केला. बेसिकली आता तांणी सगळी रिक्रुटमेंट सध्या स्टॉप दवरपाची आनी जे तांगेलो हो गोंधळ चालू आहा गेल्या कांय वर्सां भितर ताची कंप्लीट इन्व्हेस्टिगेशन करून तो एक रिपोर्ट तयार करपाचो आनी देन ओन्ली दे शूड गो अहेड विथ फर्दर रिक्रुटमेंट. ताजे पयलीं तांणी दुसरी रिक्रुटमेंट करपा नजो, इवन इन्क्लुडींग दीस विकास यादव, because we suspect his domicile certificate is totally bogus. He cannot have a domicile certificate when he is not residing in Goa. Just simply on the basis of your wife is a woman आणि कितें म्हणून कोणाक मेळना domicile certificate. आणि secondly his knowledge of Kokani. Who was the officer from to check his Kokani language? कोण आशिल्लो जाणे कोंकणी तेगेली सर्टिफाय केली. So this way there are so many things related with university. आम्ही एकदा युनिव्हर्सिटी स्टॉर्म केला लास्ट टाइम. आय थिंक दे रिक्वायर मच मोर देन वॉट वी डीड दॅट डे. यू वेर विटनेस, तुम्ही पळयला आसता ते घडयेक वायस चान्सलराक ऑर द एडमिनिस्ट्रेशन ऑफ द युनिव्हर्सिटी मे रिक्वायर समथिंग मोर देन वॉट वी डीड दॅट डे. ज्या दिसा आमी एकेडमी तांची डिनाची मिटींग वचून स्टॉर्म केल्ली तशी ताका एखादें एक लार्जर क्राउड, लार्जर डेमॉन्स्ट्रेशन्स which may result into anything tomorrow. सो हे जावपाक जाय दिसता म्हाका ताका. आनी ते जर ताजीच वाट पळयतात जाल्यार आमी बी तयार आसा ह्या गजालीक, बिकॉज वी आर पीपल फ्रॉम द फील्ड, आमी हें करपाक तयार आसा. बट वी बिफोर दॅट वी एक्सपेक्ट द चीफ मिनिस्टर, गोंयचो एज्युकेशन मिनिस्टरा कडेन आमी एक्सपेक्ट करतात की ताणें हाजेर क्लीन मातसो येवपाक जाय, हाजेर ताणें चवकशी करपाक जाय आनी गोंयच्या युवकांक जो महत्वाचो प्रश्न आसा नोकरेचो प्रश्न त्या संबंधान ताणें क्लॅरिफिकेशन करपाक जाय. ताजे बरोबर दोन इम्पॉर्टंट जे पोस्ट आहा, एक वायस चान्सलर आनी एक रेजिस्ट्रार. आता नवे रेजिस्ट्रार जो घेतात तेही हे ताणी प्रोसेस इमिजिएटली बंद करचो, कित्याक हो रेजिस्ट्रार जर व्हीसीन आपल्या जाय तो घेतलो जाल्यार अंदाजून बी आनी वाडटली. सो हे सगळे कित्याक बाबा तो रेजिस्ट्रार रिजायन जाला ताची ती इन्क्वायरी जावची अशें मागता. ते रेजिस्ट्रार शूड कम क्लीन की मिनिट्स ईसीची कित्याक येना, एसीची मिनिट्स कित्याक येना, कितें लिपयता तुम्ही आनी ते कितें लिपयता ते भायर सरता म्हणून हो रिजायन जाता अशें आमकां दुबाव आसा. सो इवन हो नवो रेजिस्ट्रार घेतना द गव्हर्नमेंट शूड बी डबली कॉशियस and appoint the right person in the registrar's post so that things are taken care of. बहुतेक अशें दिसता की ह्यो सगळ्यो ज्यो अपॉइंटमेंट जाता पळय तातूंत भितर रजिस्ट्रार इज द मेन पर्सन आसता, महत्वाचो मनीस गोवा युनिव्हर्सिटी भितर एज रिगार्ड्स टू दीज एडमिनिस्ट्रेटिव्ह थिंग्स इज रजिस्ट्रार, नॉट द वायस चान्सलर. सो ह्या सगळ्या घुसपागोंदळा भितर तो गोळा लागपाचो हा म्हणतो गेला. हो ही आमची शक्यता की घडयेक ताका खबर आसा की हें सगळें जर इन्क्वायरी जाल्यार जाल्यार गोळा आपूण लागतलो, व्हीसी थंय सुशेगाद उरतलो. सो हे गोळा लागचे पयलीं आपूण हांगच्यान प्रस्थान केल्या बरें, कित्याक तोय बी गोंयच न्ही, तो चल्लो हांगा कोंकणा भितर वचपाचो तो रोखडोच हें जालें की आपूण रिजायन जालें की. सो दीस इट अपियर्स टू बी रिजन की तागेलो रिजायन जावपा पडटा. लिगल मागीर पयलीं आमी लिगला पेक्षा म्हाका दिसता की आमी मोर्चा, घेराव, निदर्शनां ह्या कितें आयिल्ले मनीस. सो वील प्रिफर दोज मिन्स बिफोर वी एंटर लिगल हे. ताजे पयले हे मिन्स आमकां बरें दिसता.